रामायण असेल किंवा महाभारत असेल, या दोन्ही युद्धांचं आपण बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की भगवंताने युद्ध हा प्रथम पर्याय कधीही ठेवला नाही. युद्ध हा अंतिम पर्याय ठेवला. रामायणामध्ये शांतिदूत म्हणून अंगदला पाठवलं होतं जेणेकरून युद्ध टाळता येईल आणि सीतामातेला परत आणता येईल, परंतु युद्ध हे अटळ होतं आणि ते झालं. महाभारतामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण शांतिदूत म्हणून हस्तिनापूरच्या दरबारामध्ये गेले आणि त्यांनी तेथील दरबारामध्ये प्रस्ताव मांडले, परंतु ते सर्व प्रस्ताव दुर्योधनाने अस्वीकार केले आणि युद्ध हे झालं. परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाची शिकवण भगवंतांनी ही दिली की युद्ध हा प्रथम पर्याय कधीही असू शकत नाही. शांततेमध्ये जर प्रश्न सुटत असतील तर ते शांततेमध्ये सोडले गेले पाहिजेत. युद्ध हा कधीही अंतिम पर्याय असतो, कारण युद्धामध्ये विजय कोणालाही भेटेल परंतु प्रजा हरते. कोणाचा बाप युद्धामध्ये मारला जातो, कोणाचा मुलगा युद्धामध्ये मारला जातो, कोणाचा भाऊ युद्धामध्ये मारला जातो. अनेक संसार हे उघड्यावर पडतात. म्हणून युद्ध हा कधी अंतिम पर्याय असतो. आपले भांडणं होत असतील शेजाऱ्याबरोबर किंवा गावातील कोणाबरोबर, तर भांडण न करता अगोदर शांततेमध्ये प्रश्न सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच अनेक भांडणे होणार नाहीत.